पहाटेचे 7 वाजलेत आणि ह्या ठिकाणी आपण बघा किती सुंदर असं वातावरण आहे. काही लोक चाललात काय चालले पूर्ण धोका आहे. पाऊस पडतोय बारीक बारीक. हे बघा रात्री आपण उशिरा आलो आणि एकटेच त्या काळोखामधून आपण असे तरी आलो आणि मोबाईलची बॅटरी देखील उतरलेली. उशिरा आलो पण महाप्रसाद मिळाला, दर्शन देखील झालं. भाऊंचं दर्शन नाही झालं, आता सकाळी घेऊ आपण. तर जरा मंदिराचा परिसर फिरूया. पूर्ण धोका आहे. काय म्हणताय काका, बरं आहे ना? ठीक आहे ठीक आहे. हा रात्री आलो. हे माळी काका. हा हाय, आजचा दिवस आहे. हा भेटतो नंतर. या चाय घ्यायला या. ओके. हे माळी काका आहे, ते सगळं इथलं जे गार्डनचं काम आहे, झाडांचं देखभाल करणं, हे काम ते करतात. आणि हे कॅन्टीन दीक्षित साहेब बसलेत, कॅन्टीन सांभाळणारे. दीक्षित भाई नमस्ते. अभी बारिश दिन भर रहेगा. अभी मेरे को ड्रोन उड़ाने का है. ड्रोन ऊपर वो भी कैसा उड़ाएगा बारिश में. थंडगार पाण्याने आंघोळ केली आहे मस्तपैकी. आता नाश्ता करायचा आहे. दीक्षित भाऊ नाश्ता बनवत आहेत. क्या बना रहे? कांदे पोहे. कांदे पोहे. बसने आले. हां स्वारगेटवरून. स्वारगेटवरून बसने आले. आपल्या मुंबईवरून आले ना? हा मुंबईवरून आले. हां मुंबईहून बसने आले. एसटीने आल्यानंतर स्वारगेटला उतरले. हां तिथून बस केली आपली निळकंठेश्वर गडात. ती आता जी सुरू झाली निळकंठेश्वरची. हां हां हां. त्या बसने मी इथं आलो. 4:15 4:30 आलो. हां पहाटे सकाळी ना दुपारी 4:30. अच्छा. हे 2ला सुटले नाही. मग पुढून होडी पकडली. मग पावसात चालू आहे काय? होडी नाही पकडली. मग डायरेक्ट इथं चहावाला घातलेलं खाली. हां 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 चाय खाली. बरोबर बरोबर. तिथपर्यंत एस टी येते. मग तिथून चालत आले? आम्ही तिथं चालत नेहमी चालत येतो. आणि कधी इकडं नाही आलो कधी. हां काय झाला पडतं ट्रॅक्टर पायाने येतो. ट्रॅक्टरने नाही आलं कधीच नाही. तुम्हाला किती वर्ष झाले दारू इथे व्यसनमुक्ती करून? 35 वर्ष झाली. अच्छा. मामा असताना? मामा नसताना त्यांची आहे ना ते साहेब, मुलगा यांचा मोठा. हां भाऊ शाळेत जात होते. हां खाली भाऊ ते दप्तर घेऊन येत होते यायची शाळेतून. तेव्हापासून बरेच वर्ष. शास्त्र पारंगता धर्म चारिणी प्राणहम्यामि पराशिव
वागार्थ संपृक्त वागार्थः प्रतिपतय जगत्पितरो वंदे पार्वती परमेश्वर गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवं गुरुर्तत्त्वं नास्ति तस्मै श्री गुरुवे नमः श्रीमद्भगवतो महापुरुष म्हणजे आता पाणी राहते आता घरी आपला होता श्रीमद्भगवतो महापुरुषस्य शिवशंवराध्यः प्रवर्तमानस्य अद्यप्रमाणधुते पराध्ये शिवपरे श्रीश्वेतवाराः कल्पे कलियुगे वैवस्वन्तरे मनावन्तने अभीष्टान्तिस्तमयोगे योगे चतुष्क किंकाय सकलु किमुपायि श्रीभुवनं किमाधारो धाता स्रजति किमुपादानति च आतर्का ऐश्वर्यं तैनवसरदुस्तो हतदियं कुतरकोऽयं कञ्चिन् मुखरतिमो हि जगता अजन्मानो लोका किं वै भवन्तोऽपि जगता मदीष्टातारं किं बहुजरनाद्रत्ते भवति अनेशो वा कुर्यात् भवने जनने का ओम सद्योदानं ब्रह्मज्ञानी ओम नमो भवाय रुद्राय नमो तमराय रुणाय नमो शंकराय वैशोदे नमो ग्रहाय विमाय विवदाय विवदाय नमो अंतरे जनेशस्य नमो हरि वृक्षभ्यो हरि केशभ्य नमस्काराय तारकाय नमः शंभवे जमय वोच नमः शंकराय च महेश्वराय च नमः शिवाय शिवतराय च नमः तीर्थाय च गुरुराय च नमः वार्याय च वार्याय च नमः पतनाय च तरनाय च नमः आत्रेयाय च लाध्याय च नमः शास्त्राय च भिन्नाय च कृत्यभाय हां हां अत्रोदके स्नापयामि अत्रोदके स्नानं तर्हि शुद्धोदके स्नानं विग्रह तिलस्तंडुल मिश्रितार्पया महाभक्त्या प्रसिद्ध परमेश्वर त्रिजलं त्रिगुणकारं त्रिनेत्राचात्र्यर्थं त्रिजन्म पापसंहारैकबिल्वं शिवार्पणम् काशीक्षेत्रनिवासांचे कालभैरवदर्शनं प्रयागमाधवं दृष्ट्वा एकबिल्वं शिवार्पणम् मूलतो ब्रह्मरूपाय मध्यम विष्णुरूपाणे अग्रातो शिवरूपाय एकबिल्वं शिवार्पणम् कर्पूरकारं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ॐ पार्वतीपतये शिव हर हर महादेव।
नमस्कार मित्रांनो, हा गुरुवार दुसरा दिवस आहे. कालच आपण या ठिकाणी रात्री आलो आणि या ठिकाणी आल्यापासून पाहतोय पाऊस आहे. पाऊस काय कमी होत नाही आहे या ठिकाणी आणि वादळी वारे देखील आहेत आणि धुकं एवढं आहे. आता दुपार झालेली आहे, दुपारचे 1:30 वाजले आहेत. आपण पाहू शकतो किती धुकं आहे या ठिकाणी. हा मंदिराचा कळस आहे. सकाळी आपण या ठिकाणी पूजा केली, ड्रोनची देखील पूजा केली, ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु धुके असल्यामुळे काही दिसत नाही आहे. तसेच या ठिकाणी पाऊस देखील येत आहे. पहा वारा बघा, काय या वाऱ्यामध्ये आपण ड्रोन उडवणार. वादळी वारा आहे आणि फॉग बघा. दुपारच्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात धुकं आहे या ठिकाणी. मामानी जणू या ठिकाणी स्वर्गच निर्माण केलेला आहे. त्यामध्ये महाभारत आणि रामायणचे दृश्य दाखवण्यात आले. मोफत अन्नधान्य, मोफत जेवणाची सोय आहे, राहण्याची सोय आहे, अंथरुणाची सोय आहे. त्यामुळे बरेचसे पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येतात. हे बघा धुके बघा, वारा. वाढतच चाललंय. समोर दृश्यमानता कमी होत आहे, समोरचे व्यक्ती देखील दिसत नाही आपल्याला. या ठिकाणी बोर्ड होता ओम नमः शिवायचा, परंतु ह्या वादळी वाऱ्यामुळे त्याचे देखील नुकसान झाले आहे. दरवर्षी भाऊंना या ठिकाणी पत्रे बदली करावे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारा सुटतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. समुद्र मंथनाचं दृश्य आहे आणि हे आपले निळकंठेश्वर भोलेनाथ शंभो महादेव. समुद्र मंथनामधून जे विष निघालं ते विष स्वतः भोलेनाथ यांनी प्राशन केलं आणि त्यामुळे त्यांचं निळकंठेश्वर नाव प्रसिद्ध झालं आणि ह्या देवस्थानाचं देखील नाव निळकंठेश्वर म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणाला देवभूमी संबोधले जाते. आणि का संबोधले जाते हे आपण ह्या चित्रीकरणामध्ये आपल्याला समजत असेल की देवभूमी का बोलले जाते या ठिकाणाला. समुद्र मंथनामधून जे अमृत निघालं ते वाटप करतानाचे दृश्य आहे. एका बाजूस राक्षस आणि एका बाजूस देव बसले. हा बहुतेक इंद्रदेवांचा दरबार असावा. धुकं पहा, समोरचं काय दिसत नाही. बैलाची जोडी. बरेचसे काम या डोंगरावर बाकी आहे. या ठिकाणी वस्तू आणण्यासाठी कोणतेही साधन नाही आहे. ट्रॅक्टरमध्ये टाकून सामान या ठिकाणी आणले जाते. बरीच मेहनत आहे, परंतु जे भाविक आहेत ज्यांची व्यसनमुक्ती झाली आहे ते या ठिकाणी दुर्लक्ष करतात. त्यामुळे कुठेतरी पैशाची देखील अडचण आहे. तरी देखील भाऊ आपल्या परीने हा डोलारा सांभाळत आहेत. भाऊ सांभाळत म्हणजे त्यांच्या मागे भोलेनाथच आहेत जे आपलं काम करून घेत आहेत.
पर्यटनाने देखील या ठिकाणी जे येतात फिरण्यासाठी त्यांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे. कुठेतरी आपली शिस्त पाळली पाहिजे. आता या ठिकाणी एवढं कंपाऊंड केलेलं आहे, तारेचं कंपाऊंड, तरी देखील ते बघा ते तरुण आत जाऊन फोटोशूट करतात. हे कुंभकर्ण यांना उठवण्याचा प्रयत्न केला. रामायणमधील दृश्य. खरोखरच मामांची कमाल आहे की हे एवढ्या उंच डोंगरावर त्यावेळेस रस्ते देखील नव्हते, ट्रॅक्टर नव्हती, गाढवावर सामान टाकून त्यावेळेस घेऊन यायचे. त्या परिस्थितीत या सगळ्या मूर्त्या बनवल्या. हे महाभारतातील दृश्य आहे. भीष्म पितामह श्रीकृष्णाच्या अवतारात. आपण नक्की या ठिकाणी या. व्यसनमुक्तीचा तर विषय वेगळा आहे, परंतु या ठिकाणी आपण जे प्रेक्षणीय स्थळ आहे, हे जे धार्मिक स्थळ आहे, या ठिकाणी भेट देण्यासाठी आपण अवश्य आले पाहिजे. या ठिकाणी राहण्याची, जेवणाची व्यवस्था केलेली आहे मंदिर प्रशासनाने. अन्नपूर्ण माता आणि महादेव. एक दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला फिरून सर्व होणार नाही. राहण्यासाठी यायला पाहिजे 2 ते 3 दिवस संपूर्ण मंदिर प्रशासन फिरण्यासाठी आपल्याला लागतील. अभिषेक देखील केला जातो या ठिकाणी. घरगुती काही समस्या असतील तर त्या देखील सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. भाविक आलेले आहेत. ट्रॉली आहे, ट्रॅक्टरला लावली जाते आणि भाविकांना वर आणले जाते. या ठिकाणी JCB देखील घेतलेला आहे भाऊंनी. या ठिकाणी ट्रॅक्टर आहे, दिसत नाही आहे. दृश्यमानता कमी आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात धोका आहे. भरपूर काम अजून बाकी आहे. वारा पहा. आपण ड्रोनने चित्रीकरण करणार होतो, परंतु ड्रोन या ठिकाणी आता उडवणं म्हणजे फारच घातक आहे. आज आपण राहणार आहोत. पाहू, उद्या जर वातावरण व्यवस्थित असलं तर आपण उद्या ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे आपली भारतीय संस्कृती जपण्याचा मामाने प्रयत्न केला. वादळ इथे पहा. मामाने या ठिकाणी स्वर्गच बनवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी देखील एक महादेवांची मूर्ती मामाने बनवली आहे. त्याच्या मागे अष्टविनायक गणपती आहेत. या ठिकाणी छोटीशी बाग आहे. केळींची झाडं, बेलाची झाडं लावलेली आहेत. ते बघा किती मोठ्या प्रमाणात धोका आहे या ठिकाणी. दुपारचा
दुपारच्या वेळात एवढं धुकं आहे तर आपण विचार करू शकता की पहाटे आणि आता संध्याकाळी किती धुकं असेल आहे. पण गोष्ट आहे, या ठिकाणी आलेलो आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटनांची गर्दी असते. गुरुवार असून देखील तरुण वर्ग या ठिकाणी आले. ते फिरण्याच्या उद्देशानेच आले असतील बहुतेक. यातील व्यसन दारूबंदीसाठी कोणी दिसत तर नाही. हे पहा, हे डोंगरावरून आणि काहीच दिसत नाही आहे. पूर्ण धोका, पूर्ण दाट धोका आहे. काहीच दिसत नाही आहे. वारा पहा किती जोरात येतोय. काहीच दिसत नाहीये. पूर्ण धोका आहे. दुपारच्या वेळेची परिस्थिती. वाऱ्यामुळे पत्रे उडून गेले. वाऱ्यामुळे बघा काय परिस्थिती झाली. पूर्ण एका बाजूचे पत्रे उडून गेले.